शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपूरच्या विधान भवनात हजेरी लावली। दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी नागपूर ही संत्रनगरी नसून आता होर्डिंग नगरी झाल्याचे सांगितले। महायुतीच्या मंत्रिमंडळात बऱ्याच मोठ्या नेत्यांना खाते मिळाले नाही। याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी आमचा पक्ष सोडून गेलेले बरेच आमदार आता आम्हाला पुन्हा फोन करून त्यांची चूक झाल्याची खंत व्यक्त करत असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहे। मंत्रिमंडळावरून इकडे खळखळ तेवढी अजिबात इंडिया आघाडीवरच्या नेतृत्वात खळखळ नाहीये। महायुतीने घटक पक्षांचा वापर करून घेतलाय। मंत्रिमंडळाच्या विस्तारात कुठेही घटक पक्षातला नेता किंवा आमदार दिसत नाही। स्वतः नाही काय एक लक्षात घ्या की नागपूर ही संत्रा नगरी म्हणून प्रसिद्ध आहे। आता ती सगळी होर्डिंग नगरी झालेली आहे आणि या होर्डिंग नगरीमध्ये कोण विजयाचे शिल्पकार आहेत, कोण कर्णधार आहेत, कोण आणखीन काय आहेत नेमकं लोकांना कळतच नाही। आपला भाऊ कोण, दादा कोण आणि कर्णधार कोण, शिल्पकार कोण, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळेच जण एकमेकाचा वापर करून घेतात आणि आमचा वापर करून घेतलाय। जेव्हा गरज होती तेव्हा जवळ केला। आता तो त्यांचा प्रत्येकाचा अनुभव आहे। अनेक जण आता मला कोणीतरी विचारलं ना, काही जण तुमच्या संपर्कात आहेत का, नाराज झालेले निरोप येत आहेत आणि त्यांना आता कळतंय की तुमची भूमिका बरोबर होती। शेवटी अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो, तो अनुभवाचा उत्तम गुरु त्यांना मिळालेला आहे। त्यातनं त्यांना शिकवणूक मिळू द्या, मग बघू। त्यांच्या मी म्हटलं ना, अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो, त्या अनुभवाच्या गुरुने त्यांना उत्तम धडे मिळू द्या। त्याच्यानंतर ते सुधारले तर सावरकर आणि भाजपने सुद्धा नेहरू बोलणं सोडलं पाहिजे। कारण आताचा हा जो काळ आहे तो काळ आपल्याकडे बघतोय की त्यावेळेला त्यांनी जे काय करायचं ते करून गेले, तुम्ही काय करतात। त्याच्यामुळे अगदी मोदींनी सुद्धा नेहरूंचं रडगाणं आता बंद करावं आणि काँग्रेसने आता सावरकरांच्या नावाने बोलणं बंद करावं। कारण दोघेही आपापल्या जागी होते। आपण काय करणार आहोत हे लोकांना आता दाखवावं। आणि मुळामध्ये सावरकरांना भारतीय जनता पक्षाने एकदा भारतरत्न द्यायला काय हरकत आहे, का देत नाहीये? द्या ना त्यांना भारतरत्न। मागे जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा 2दा का 3दा पत्र दिले। त्या पत्राचं काय केराच्या टोपलीत गेली ती, मोदीच होते ना पंतप्रधान। अगदी तारखांसकट ती पत्र कधी गेले हे माझ्याकडे आहे। त्याच्यामुळे जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन म्हणजे आताचे तेच आहेत, पण त्यावेळेला केलेली विनंती अद्याप भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मानत नसतील तर त्यांना सावरकरांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही।